हाय, जय मोटिवेट्समध्ये आपलं स्वागत आहे। मी आज एक 2 मिनिटाची चर्चा करते प्रेम या विषयावर। मला काही जणी विचारतात की प्रेम नक्की काय असतं, तुमच्या मते काय असायला हवंय प्रेम? प्रेम म्हणजे शर्त आहे, आम्ही ऐकले प्रेम म्हणजे प्रेमात खूप शर्त असतात किंवा अटी असतात। प्रेमात खऱ्या अर्थाने अट नसते, आणि अटी जरी घातल्या तरी काही प्रेमाची अशी लिमिट आहे ना की बिना अटींचं पण प्रेम निभवतात माणसं, आणि न अट घालताही अटी निभवतात प्रेमामध्ये। हा फरक आहे। बिना अटींचं प्रेम न बोलताही अटी पूर्ण निभवतात। त्याला तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य? ते प्रेम परमात्म्यापर्यंत पोहोचलेलं असतं, आणि परमात्म्यापर्यंत पोहोचलेल्या प्रेमाची क्षमता सामान्य प्रेम नाही करू शकत। हेही तेवढंच खरं आहे। आणि प्रेमाला काय नाव द्यायचं? कारण प्रेमाला काहीच नाव नाही, ॲक्च्युअलमध्ये नाही। प्रेम ही एक फक्त निखळ भावना आहे। निखळ भावना, अनकंडिशनल प्रेम, कुठलीही अपेक्षा नाही, समोरच्याने फक्त आपला रिस्पेक्ट करावा आणि मनामध्ये थोडीशी जागा द्यावी, ही काय ती फक्त निखळ भावना। पण ती भावना स्वीकार करण्याची जी हिंमत लागते ना, त्याला म्हणतात खरं प्रेम। आणि जो स्वीकारत नाही ना, त्याने तिथपर्यंत हात पोचवलेलेच नाही। प्रेम स्वीकारायला समाजाची गरज नाहीये, प्रेम स्वीकारायला बंधनांची गरज नाहीये। प्रेम तुम्ही बिनधास्तपणे स्वीकारू शकता। हां, प्रेम निभवू नाही शकत, कारण भौतिकतेची समाजाच्या मर्यादा आहेत। कुठेही काही गोष्टी अडचणी असतील तर प्रेम केव्हाही होऊ शकतं, आणि कोणावरही होऊ शकतं, कुठल्याही वयात होऊ शकतं। आणि त्याच्यामध्ये जर समाजाची बंधनं असतील, विवाहित असतील, तर त्यांना ते निभवता येत नाही। प्रेम निभवणं म्हणजे मनातून प्रेम निभवणं असतं। तुम्ही शरीराने भेटणं गरजेचं नाही आहे, फिजिकल होणं गरजेचं नाही आहे। प्रेम ही एक निखळ भावना आहे की बाबा कोणाविषयी पण जागू शकते, कोणाविषयी पण ती चेतना आहे शेवटी। आणि तुमचं काहीतरी रिलेशन पास्ट जन्मात असेल म्हणून ती प्रेम होतं। प्रेम सहज कोणालाही कधीही कुठेही होत नाही, ते नियतीने ठरवल्याशिवाय तुमचं पार नाही पडत, त्यामुळे होतं ते।